1 जुलै पासून साखरेच्या दरामध्ये सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं आणि आता साखर एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सामान्य ग्राहकांना 75 रुपये किलो पर्यंत मिळत असल्याचा प्रकार या ठिकाणी समोर आला। आणि विशेष म्हणजे ही साखर नेमकी का वाढली, मी जे साखरेचे व्यापारी आहेत त्यांच्या दुकानामध्ये आहे, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो। जे साखरेचे ग्रेड आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। प्रत्येक ग्रेडचे जे दर आहेत हे वेगवेगळे या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे या साखर ही जी साखर आहे दिसायला जरी शुभ्र असली, तिच्यामध्ये जी गोडी जरी असली तरी आता ती सर्वसामान्य ग्राहकांसाठी आता कडू बनत चालल्याचा या ठिकाणी प्रकार पाहायला मिळतोय। माझ्या बरोबर जे होलसेल व्यापारी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू। सेठ, काय सांगता येईल, साखरेचे दर गेल्या जुलै पासून वाढत चाललेले आहेत, काय वाटतंय, काय सांगता येईल? नाही, इथेनॉलचा परिणाम, हा, इथेनॉल निर्मिती भरपूर केली त्यामुळे साखर कमी शिल्लक झाली आणि सरकारला जे आकडे दिले कारखानदारांनी ते चुकीचे केले। साखर गोडांमध्ये वेगळी शिल्लक, तेवढी शिल्लक आहे भरत नव्हती, जास्त करून इथेनॉलचे पैसे यांना भरपूर भेटतात, त्या हिशोबाने इथेनॉल भरपूर भेटतात। एकीकडं सरकारकडून घेतलेले जे कर्ज असतात यामुळे सरकारला आकडेवारी चुकीची दिली असेल का कारखान्यावाल्यांनी? नाही, तसं काही सांगतात। आता हे इथेनॉलला म्हणजे कसं फास्ट पैसा येतो, इथेनॉल ऍडव्हान्स पैसा आल्यासारखं येत होतो इथेनॉलचा, त्यामुळे इथेनॉल भर जास्त झाला यावेळेस, त्यामुळे साखर उत्पादन कमी झालं। साखर म्हणजे जी ग्राहकांना जी मिळणार होती त्याचे दर वाढवले गेले, ते इथेनॉल मध्ये कन्वर्ट केले गेले साखर आणि त्याच्यामुळे त्याचे दर वाढले। बरं, आता तुम्ही मळी आणि रस त्याच्यापासून जी साखर, ऊसापासून जी रस येतो त्याच्यापासून जी साखर होणार होती ते टोटल इथेनॉलला गेलं, त्यामुळे साखर उत्पादन कमी आलं, त्याचा हे परिणाम, त्याचा हा परिणाम। बरं, तुम्ही व्यापारी आहात, काय 1 जुलै पासून असेल किंवा त्याच्या अगोदर पासून साखरेच्या दरात सतत वाढ होत चालली, काय व्यापारावर काय नेमका त्याचा परिणाम होतो? परिणाम काय, रेग्युलर गिरायक सुद्धा आता फिरतो, सगळीकडे चौकशी करतो रेग्युलर गिरायक सुद्धा, उधारीवाला असो नगदीवाला असो। 10-20 रुपये वाढले मामला झाला, 3000 रुपये क्विंटल माग वाढले, त्या हिशोबाने चौकशी करणार। बरोबर, आता तरी प्रतिदिन किती क्विंटल साखर विक्री होत होती पहिली आणि आता सध्या किती होती? रोजच्या रेग्युलर 2 गाड्या लागायच्या, आता 1 गाडी विकणं सुद्धा मुश्किल झालं, एवढी ती असून फक्त जे ठोक लोक आहेत तेवढं ते बाहेरच्या बाहेर घेतात, बाकी असं किरकोळ व्यापारी जे आहेत ते चौकशी करूनच घ्यायला। व्यापारावर सुद्धा त्याचा मोठा परिणाम झालाय। माझ्या बरोबर ग्राहक देखील आहेत। काका, काय सांगता येईल, एक ग्राहक म्हणून काय वाटतं, साखर गोड आहे, खायला चांगली लागते, दिसायला शुभ्र आहे, पण तिच्या दरामध्ये वाढ झाली, काय वाटतं? दरामध्ये वाढ झाली ही 100% चुकीची गोष्ट आहे। कुठल्या पद्धतीनं शासनाने या पद्धतीनं वाढ केली याचा कारण आता सरांनी सांगितलं की बाबा इथेनॉल, ठीक आहे, इथेनॉल तुम्ही साखरेमध्ये पेट्रोलमध्ये टाकून मग पेट्रोलचे दर कमी केले नाही, हे मान्य आहे। आज 100 रुपयाचं पेट्रोल तुम्ही 120-122 रुपये केलं, मग इथेनॉल मिसळून 20% त्याचा दर कमी व्हायला पाहिजे तर दर वाढवला, हे चुकीचं केलं। बरं ठीक आहे, इथेनॉल साठी तुम्ही साखर रस वापरता, म्हणजे शुगर केन वापरता, म्हणून इकडे शुगर वाढली असं म्हणता तुम्ही। मग शुगर वाढली तर शुगरचे रेट सडनली कसे वाढू शकतात? सडनली म्हणजे कसं की काल या 15 दिवसामध्ये त्याचा जो रेट जो 4,500 होता तो रेट डायरेक्ट 7,500-8,000 घेऊन जाणे। ज्याच्याकडे, ज्या व्यापाऱ्याकडे किंवा ज्या कारखान्याकडे आज ह्याचा स्टॉक जो आहे जवळपास अब्जावधीचा स्टॉक जो आहे त्या स्टॉकची प्राइस आज काय झाली, शेवटी म्हणजे त्यांच्याकडून कमिशन घेणं हे प्रकार वेगळा आहे का? असं काही आहे का? म्हणजे इकडे सर्वसामान्य जनता ह्याच्यामध्ये घालायची, व्यापाऱ्यांनी काय करणार, शेवटी व्यापाऱ्याच्या हातामध्ये काय, आलेला माल भाव वाढले, भाव वाढवून द्यायचे, पण भाव वाढले तर कस्टमर कमी झाले ना, त्याच्याबद्दल कोण बोलणार? कस्टमरच नाही ना। आज 2 टायमाचा चहा लोकांनी 1 टायमावर आणला नाही तर 1 टायमाचा चहा सुद्धा सोडून दिला, आणि तुम्ही सांगता की शासन म्हणतं की ह्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण आहे, साखर आहे, त्याच्यामुळे आम्ही साखरेचे प्रमाण शुगर वाढव म्हणजे काय, साखरेचे रेट वाढवले, त्या लोकांचं काय होईल, साखरेचं सेवन करणं कमी होईल आणि त्याची शुगर कमी होईल। अरे नका तुम्ही त्या गोष्टीची काळजी करू, काहीतरी फालतू गोष्टी, तुम्हाला 4 पैसे मिळवायचे 2 नंबर धंद्याने, त्या पद्धतीने तुम्ही मिळवला राहिलात आणि सहज सांगता तुम्ही की साखरेच्या दरामध्ये अशा पद्धतीने वाढ केली का, इथेनॉल मध्ये टाकलं म्हणून, आणि इथेनॉल मध्ये टाकलं तर पेट्रोलचे दर कमी करा, मग साखरेचे दर वाढवा। तिथे 20% तुम्ही इथेनॉल मिसळता, 20% दर पेट्रोलचा कमी व्हायला पाहिजे। बरं, त्या इथेनॉल वापरून त्या पेट्रोलच्या गाड्याचं जे नुकसान होतं त्याला जिम्मेदार कोण आहे?
ते तर वेगळंच आहे हा? आणि इकडे साखरेचे दर दुप्पट मध्ये वाढवलेले आहेत 100% अन्याय आहे हे सर्वसामान्य याच्यामुळं जनतेवर केलेला अन्याय. सर्वसामान्य जनतेवर अन्याय होतोय. मात्र जर साखरेचे दर असेच जर वाढले राहिले तर याचा जो परिणाम आहे तो शेतकऱ्यावर होईल का? कारण शेतकऱ्याला त्याचा मोठा फायदा देखील होईल का? हे आता करेक्ट गोष्ट बोललात तुम्ही. ठीक आहे, हा जर साखर वाढली तर शुगर केनचे पण रेट वाढवायला पाहिजे. शुगर केनचे रेट आज साधारण आम्हाला देतात ते किती 2700 ते 3000 रुपये. मग 3000 तर तुम्ही 6000 करावा. ठीक आहे का? तर परवडेल ना ती. मग ते जर परवडलं तर शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल ना. शेतकरी म्हणजे ठीक आहे बाबा, जर साखरेचे दर वाढले, आमच्या ऊसाचे दर वाढले, पण शुगर केनचे रेट वाढणार नाही हे मी आज सुद्धा सांगतो तुम्हाला. का बरं? नेमकं काय वाटतं? नेमकं हे सरकार सर्वसामान्यांच्या म्हणजे सर्वसामान्यांना त्रास देत आहे का? जाणून 100% सर्वसामान्यांना त्रास देत आहे सरकार. हे कसं झालंय, लाडकी बहीण तयार करून ह्या शासनानं जे पैसा सर्वसामान्यांच्या खिशातून काढायचा तो प्रकार चालू केलेला आहे. तुमचा जो खर्च आहे तो तुम्ही तुमचं सत्ता मिळवण्यासाठी लाडकी बहीण याच्यामध्ये आचरणात आणली आणि लाडकी बहीण तुम्हाला अवजड होऊ लागली. मग आज जनतेकडून तुम्ही पैसे काढू लागला. त्याला हे कारण आहे, 100% कारण हे आहे, दुसरं काही नाही. फक्त कुठल्या ना कुठल्या मार्गाने ह्यांना पैसा काढा. आता यावर आता सोल्युशन म्हणून तुम्ही एक ग्राहक किंवा एक भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? भारतीय नागरिक म्हणून मला असं वाटतं की ह्यांनी जनतेचं रक्षण करायला पाहिजे. जनता असेल तर सरकार आहे ना. कुणाच्या मतावर निवडून येता तुम्ही? जनतेच्या. आणि जनतेला अन्यायामध्ये बरं ठीक आहे, त्यांना अगोदर महिना 2 महिने 6 महिने त्याचे कारण सांगा, त्यांना पटवून द्या रेट कशामुळे वाढू लागले हे काही गोष्टी करून सडनली तुम्ही 2 दिवसामध्ये डबलचा रेट वाढवता. बरं, खाद्यपदार्थ रोजच्या जीवनातला खाद्यपदार्थ आहे, त्या गोष्टीसाठी जर तुम्ही असं करताय, समजा तेल असेल, साखर असेल, डाळी असतील, ह्या गोष्टीचे रेट, शेंगदाणा असेल, तांदूळ असेल, ह्याचे रेट जर तुम्ही असे आकाशाला घेऊन भिडवत असता तर लोकांनी खायचं का उपाशी राहायचं? ठीक आहे, उपाशी राहतील लोक. जनता काय कोणत्या पद्धतीने धडा शिकवायची ते शिकवे. पण शेवटी जनता बी कसं आहे, जनतेचा विचार कसे असतात की हे पदाधिकारी अधिकारी लोक सगळे एकच. ही जनता शेवटी भोळी बाबडी. त्या जनतेला कधी एकत्र येऊ देत नाहीत हे लोक. हे विशेष आहे. न येऊ देण्याचं कारण म्हणजे जातीपातीचं राजकारणात करतात, त्यांच्या घुसवतात मध्ये, आणि त्याच्यामध्ये हे लोक काय करतात, एकमेकाला दुरावतात आणि त्याचाच बरोबर ते फायदा घेतात. 90% पैसा आज कुणाच्या गांडीखाली आहे? फक्त शासनाच्या आणि अधिकाऱ्याच्या आणि पदाधिकाऱ्याच्या, बाकी नाही. आणि 10% मध्ये सगळी 90% जनता. ही कंडिशन आहे आजची. ही किती दिवस चालणार आहे असं? काय तुम्ही अत्यंत तीव्र भावनेने बोलताय. एकीकडे सरकार म्हणतंय सबका साथ सबका विकास. काय वाटतं? सबका साथ सबका विकास सुरुवातीला काही धोरणं त्यांनी आखली, ती आम्हाला मान्य होती, चांगल्या गोष्टी होत्या. पण सध्या आता माझं तर असं मत आहे की त्यांना लाडकी बहीण अवजड झाली. खोटं बोलून लाडकी बहिणीच्या हे नावाखाली तुम्ही तुमचं सरकार आणलं निवडून, हे मान्य केलं. आज त्याच्यातली लाडक्या बहिणी 70% तुम्ही त्या पद्धतीने कमी केल्या. असं ऐकण्यात होतं की 41,000 कोटी पर मंथचा खर्च होता त्यांचा, तो आता 18,000 कोटीवर आणलेला आहे त्यांनी. ते बी कमी केलेला आहे. बरं, ते कमी केला तर ठीक आहे, तुम्हाला लाडकी बहीण तुम्ही बोललात त्या पद्धतीने तुम्ही पैसे द्या, पण इकडे पैसे वाढवता म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही पैसे वाढवला. महिलासाठी एसटीचं तिकीट, त्यासाठी तुम्हाला पास पाहिजे. महिला कळत नाही कंडक्टरला ही महिला आहे म्हणून. साडी नेसून काही जेंट्स बसतो का तिथं? त्यांच्यासाठी तुम्ही 300 रुपये खर्च करायला होता आणि त्याचे 500 रुपये डिपॉझिट ठेवायला होता. ही कुठली पद्धत आहे? नंबर प्लेट गाडीच्या, टू व्हीलर 4 व्हीलरच्या कशामुळे बदलले त्यांनी? पैसा काढण्यासाठी केवळ. 2 व्हीलरच्या नंबर प्लेटला 700 रुपये, 4 व्हीलरच्या नंबर प्लेटला 1400 रुपये. अरे, पहिल्या नंबर प्लेट कोणी दिले? आरटीओनेच दिल्या ना, तेच नंबर आहेत ना. परत नंबर तुम्ही बदलून घेता म्हणजे याचं काय कारण आहे? त्याला बेसिक कारण हे आहे की फक्त ह्यांना जनतेकडून पैसा काढायचा आहे. आता नेमकं काय वाटतं? आता वाटतंय की कसं आहे की ह्यांच्या धोरणं 100% चुकीची. ह्या पद्धतीने जर राहिले ना तर शासनामध्ये बदल व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही. शासनाने या गोष्टी लक्षात घ्याव्या, जनतेचं उदाहरण घ्यावं, जनतेला त्रास देऊ. जनता ही सर्व व्यापी असते आणि जनता ही अशा भगवान रूपी असते. जनतेला कसं सांभाळायचं हे त्यांनी केलं पाहिजे. उलट त्यांना न्याय देण्यापेक्षा तुम्ही अन्यायामध्ये टाकायला लागला. दर महिन्याला तुमचे काहीतरी वेगळेच नियम काढताय तुम्ही आणि ते नियम धाग्यावर बसवतात, जनतेच्या डोक्यावर बसवतात. हे 100% चुकीचं आहे. 100% चुकीचं आहे. फक्त जनतेमध्ये तगादा लावणे, त्रास देणे, भांडणं काढणे, जातीपातीचं राजकारण करणे, हे करणारे लावणारे सगळे तेच आहेत. आणि ह्या बेसवर त्यांनी त्यांचे पोळी भाजून घेतात. एवढं मात्र नक्कीच आपण जर पाहिलं तर साखरेचे भाव वाढले, त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्याला होईल का? येणाऱ्या काळात हे आपण देखील पाहणार. मात्र जे सर्वसामान्य ग्राहकांच्या ज्या भावना आहेत, तीव्र भावना या ठिकाणी पाहायला मिळाल्या. मात्र आता यावर सरकारनं काय तोडगा काढतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. हरदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.